डी.एड धारक सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी मैत्रिणी आणि सी-टी-टीची तयारी करणारे सर्वजण आणि सी-टी-टी पात्र असणारे सर्वजण त्यांचं या आपल्या शिक्षक भरती हेल्प डेस्क या यूट्यूब चॅनेलवर आपलं मनपूर्वक मी स्वागत करते. तुमच्यासारखी एक महत्त्वाची आणि खूपच आनंदाची एक न्यूज आहे. तर KVSची रिक्रुटमेंट नवी आणि लवकरच येत आहे. तर ऑक्टोबरमध्ये KVSची ॲड पडेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला KVS संदर्भातली जे काही सिलेबस असेल, एक्झाम पॅटर्न असेल आणि त्याची पात्रता असेल या संदर्भातील माहिती देणार आहे. तर असेच आपण आता TET एक्झाम लागलेली आहे. तर TETचे स्टेट बोर्डचे रिव्हिजन सेशनचे व्हिडिओ मी या चॅनलवर घेत आहे. 5वी परिसर अभ्यासचा व्हिडिओ तसेच 6वी विज्ञानचा पहिला भाग मी अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथून पाहू शकता. कंटेंट शिकवण्यासाठी तर नाही, तर जो काही आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढा काही सिलेबस ओरिएंटेड जे काही पॉईंट्स असतील, फॅक्ट्स असतील त्या कव्हर करण्याचा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. नक्कीच जर तुम्ही TET देणार असाल तर तुम्ही ते लेक्चर सिरीज ते पाहू शकता. तुम्ही जॉईन होऊन डेली जे लेक्चर पडतील ते तुम्ही पाहू शकता. त्यातून एक छानशी तुमची रिव्हिजन होईल याचा शब्द मी तुम्हाला देते. आणि तुम्हाला या लेक्चर सिरीजचा इतका फायदा होईल की 15 ते 20 मार्क्स तुमचे TETला वाढलेले दिसतील. त्याच्यासाठी मी तुम्हाला गणितच्या काही ट्रिक्स असतील किंवा इंग्लिशचे जे बेसिक रूल असतील त्याचे पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला जे कंटेंट माझ्याकडून हवं आहे, ज्याची रिव्हिजन हवी आहे त्याचे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला द्यायचं आहे. त्याच्यानुसार मी तुम्हाला कंटेंट देण्याचा किंवा प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. तर आणखी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल. त्या चॅनलवर तुम्हाला ज्या काही आपण स्टेट बोर्डच्या असेल किंवा ज्या काही महत्त्वाच्या PDF असतील, शिक्षक भरती संदर्भातील जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला त्याच्या PDF वगैरे तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जातील. जो काही आपल्या शिक्षक भरतीचा लोगो आहे तोच ग्रुपचा पण लोगो आहे. त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट ग्रुप जॉईन करू शकता. तसेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती सुद्धा तुम्ही त्या लिंकवरून व्हॉट्सअप चॅनल आपले जॉईन करू शकतात. चला तर अजिबात वेळ न घालवता आपण आता आपल्या KVSच्या एक्झामबद्दल माहिती पाहूया. तर मित्रांनो, खूप म्हणजे अगदी जानेवारीपासून म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालं KVSची ॲड येणार. जेव्हा मी CTET दिली तेव्हा मला KVS संदर्भात समजलं आणि अगदीच अनावधानानं आपण म्हणजे आपला अवेअरनेस थोडासा कमी पडतो मित्रांनो. काही गोष्टी आपलं वय निघून गेल्यानंतर आपल्याला समजतात. पण KVS ही महिलांसाठी वगैरे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण 10 वर्षाचं रिलॅक्सेशन महिलांना भेटतं. अगदी वयाच्या 40व्या वर्षापर्यंत महिला KVSसाठी फॉर्म भरू शकतात आणि PRTच्या पण जागा याच्यामध्ये असतात. नवोदयला वगैरे PRTच्या जागा नसतात. आता EMRSचे पण ॲड पडलेले आहे, त्याच्यामध्ये पण PRTला जागा नाही आहेत. पण KVSमध्ये PRTच्या पण तुम्हाला जागा आहेत आणि अगदी 1900 जागांपर्यंत PRTच्या जागा आहेत. त्यामुळे ही चांगली संधी आहे. CTETचा आणि याला TET चालत नाही, याला CTET पास कॅन्डिडेटच फॉर्म भरू शकतात. जशा आपली स्टेट गव्हर्नमेंट टेट झाल्यानंतर आपली राज्याची शिक्षक भरती केली जाते, त्याप्रमाणे ही केंद्राची शिक्षक भरती आहे. खूप लॅविश जॉब आहे आणि चांगल्या अपॉर्च्युनिटी, चांगलं खूप काही शिकायला भेटतं. तुम्ही KVS संदर्भात आणखीन ही माहिती पाहू शकता. आणखीन खूप साऱ्या आहेत गोष्टी, त्या तुम्हाला थोड्या करत मी सांगत जाईन. तर चला सुरुवात करूया आपण KVSच्या एक्झामबद्दल. हा जो काही सिलेबस आहे तो इंग्लिशमध्ये होता. ॲक्च्युली तो मी तुम्हाला अगदी मराठीतून देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर KVSच्या एक्झाम पॅटर्नबद्दल आपण आता पाहू. तर टोटल 180 मार्काचा पेपर असतो, 180 मिनिटे त्यातला वेळ असतो आणि ही एक्झाम मुंबईला कंडक्ट केली जाते. म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सेंटर मुंबई असतं. ह्याच्यामध्ये 20, 60 आणि 80 असे 4 सेक्शन येतात. पहिल्या पार्टमध्ये येतं प्रोफिशियन्सी इन लँग्वेज. ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी याचे जवळजवळ टोटल इंग्लिशचे आणि हिंदीचे 30 प्रश्न असतात. पण त्या लँग्वेजवरची कमांड किंवा ग्रामर हा असं वेगवेगळ्या भागामध्ये तो डिव्हाइड करून आपल्याला विचारलं जातात. तर जनरल इंग्लिशमध्ये 10 क्वेश्चन येतात, जनरल हिंदीमध्ये 10 क्वेश्चन, असं हा 20 मार्काचा एक सेक्शन आहे. त्याच्यानंतर पार्ट 2मध्ये येतं जनरल अवेअरनेस, रिझनिंग अँड प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सवर 10 प्रश्न येतात, रिझनिंग ॲबिलिटीवर 5 प्रश्न, कम्प्युटर लिटरसीवर 5 प्रश्न. जे काय तुम्ही टेटला जी रिझनिंगची तयारी केलेली आहे त्याच्या बाहेर कोणताही रिझनिंगचा प्रश्न जात नाही, त्यामुळे तुम्हाला इथं 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. पार्ट 3मध्ये जो आहे, पार्ट 3मध्ये येतं पर्स्पेक्टिव्ह ऑन एज्युकेशन अँड लीडरशिप. म्हणजे हे अध्यापन पद्धती संदर्भात असेल, मानसशास्त्राशी संबंधित असे हे तुम्ही CTETला जे काही मानसशास्त्र विचारलं जातं किंवा
मग मराठीचा अभ्यास असेल, आता मराठी होतं, इकडं मराठी नाही आपल्याला इंग्लिश येतं. CTETमध्ये आपल्याला मराठी हिंदी 2 भाषा होता, इथं आपल्याला इंग्लिश आणि हिंदीच फक्त निवडावं लागतं. तर ती भाषा शिकवताना किंवा मॅथ्स शिकवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, मग त्या पद्धती कोणत्या, हे सर्व प्रश्नांचा ह्याच्यामध्ये समावेश असतो. असं टोटल 60 मार्काला, आणि मानसशास्त्राला आपल्याला 30 मार्काला तिकडं विचारलं जात होतं. इकडं मानसशास्त्र आणि अध्यापन पद्धती याच्या संदर्भात 60 प्रश्न आपल्याला विचारले जातात. चौथा सेक्शन आहे सब्जेक्ट स्पेसिफिक. आता सब्जेक्ट स्पेसिफिकमध्ये काय येतं, तर जनरल इंग्लिशमध्ये टोटल इंग्लिश 30 मार्क, त्याचे 10 मार्क इकडं वर गेले, म्हणजे राहिलेले 20 मार्क ग्रामर वगैरे असेल. हिंदीचे पण इकडं वर 10 आहेत, तसे इकडं बाकीचे राहिलेले 20. आणि त्याच्यामध्ये आपलं पर्यावरण असेल, पुन्हा NCERT वाचावं लागतं 5वीपर्यंत सिलेबसमध्ये आहे, पण आपल्याला कमीत कमी 8वीपर्यंत तरी करावं लागतं. इतिहास भूगोल संदर्भात जे काही क्वेश्चन असतील या सगळे सब्जेक्ट स्पेसिफिकमध्ये येतात, आणि त्याचे जवळजवळ 80 क्वेश्चन असतात. तर आता एक्झाम पॅटर्न पाहून झाला असेल तर आपण सब्जेक्ट वाईज सिलेबस पाहू. इंग्लिशमध्ये काय विचारलं जातं, तर आर्टिकल, डिटर्मिनल्स, प्रिपोजिशन्स, वर्ब फॉर्म्स, ॲडजेक्टिव्स, टेन्सेस, मॉडल ऑक्झिलरी, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, रिपोर्टेड स्पीच, पंक्च्युएशन, लेटर रायटिंग अँड इन्फॉर्मल एसे ऑन करंट इश्यूज, स्पीच, व्होकॅब्लरी, त्याच्यानंतर येतं इडियम अँड फ्रेजेस, अँटोनिम, सिनोनिम्स, मेथड्स ऑफ टीचिंग इंग्लिश ॲट एलिमेंटरी लेवल. ज्या प्राथमिक लेवलला ज्या इंग्लिश विषय शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत ते सर्व विचारलं जातं. तर थोडंसं आयडिया घ्या की आता इंग्लिश ग्रामरमध्ये काय येतं, तर 3 सेक्शन पडतात. पॅसेज असेल, व्होकॅब्लरी असेल आणि आपलं ग्रामर असेल. त्यानुसारच ग्रामर आणि व्होकॅब्लरी पण आपली चांगली करणे गरजेचं आहे. मी तुम्हाला प्रॉपर इंग्लिशचं मटेरियल प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन, आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर मी इंग्लिशचे बेसिक रूल आणि इंग्लिशमध्ये जे काही इरर येतात, म्हणजे आता नाऊन टॉपिक असेल तर नाऊन टॉपिकचे जे काही रूल असतील ते 1, 10, 12 जे रूल असतील ते, आणि त्या रूलला एक्सेप्शन असणारे रूल, म्हणजे जे इरर संदर्भात आपल्याला विचारले जातात, म्हणजे हा रूल इथं म्हणजे फेल ठरतो, किंवा असं सेंटेन्स आलं की तो रूल न वापरता त्याला बगल देऊन दुसरं सेंटेन्स कसं फ्रेम होतं, हे जे काही इररचे वगैरे क्वेश्चन आहेत ते सगळं घेण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही या चॅनलशी जोडलेले राहा. इंग्लिशचं सिलेबस कळालं असेल तर पुढचं पाहू हिंदी. आता हिंदीमध्ये काय विचारलं जातं, पाठ्यक्रम, व्यावहारिक, व्याकरण, भाषा, संज्ञा, सर्वनाम, विशेषण, क्रिया, अव्यय, लिंगमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, उपसर्ग, प्रत्यय, वचन, एकवचन, बहुवचन, वाक्यरचना, विलोम या विपरीतार्थक शब्द म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, समरूपी भिन्नार्थक शब्द, मुहावरे, अलंकार, विरामचिन्ह, पदपरिचय, संधी, एकार्थी शब्द, अनेकार्थी शब्द, अनेक शब्दों के लिए एक शब्द, तत्सम तद्भव शब्द, समास, लोकोक्तिया, मुहावरे, टीन, गद्यांश भाषा, शिक्षण की प्रभावी विधिया, म्हणजे हिंदी भाषेसंदर्भातील ज्या अध्यापन पद्धती असतील ते, आणि हिंदीचं ग्रामर. आणि हे इतकं जास्त अवघड नाही आहे मित्रांनो. आपण मराठी, इंग्लिश, हिंदी 3 लँग्वेजचं एकत्र ग्रामर म्हणजे आपण थोडंफार वाचलेलं असतं. आणि तुम्ही CTETमध्ये पण तुम्हाला अनुभव आलेला असेल. तुम्ही मराठीचं ग्रामर जर तुमचं पक्का असेल तर हिंदी ग्रामरमधले पण बरेचसे क्वेश्चन असे सुटून जातात. तसंच तत्सम असेल, तद्भव शब्द असतील, जाती असतील, नाम, सर्वनाम, विशेषण, अगदी थोड्याफार फरकानं अगदी समानच आहे ते हिंदीमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. तसं पण मग तुम्ही थोडेसे एफर्ट्स घेऊन हिंदी केलं तर तुमचा हा विषय पण चांगलाच इथून कवर होईल. त्याच्यानंतरचा आपण तिसरा विषय पाहू जनरल सायन्समध्ये. आता जनरल सायन्समध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात पहा. सजीव, त्याच्यानंतर येतं पर्यावरण, वनस्पती जीवन, नैसर्गिक वनस्पती, वन्यजीव, अन्न, विश्व, नैसर्गिक घटना, ग्रह, भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रम, आपले देश, त्याचे पृष्ठभाग, नैसर्गिक संसाधने, अन्न, पीक, पदार्थ, घटकांची संकल्पना, रेणू, अणूंची मूलभूत रचना, किरणोत्सर्गिता, वायू आणि द्रव, हायड्रोकार्बनचे वर्गीकरण, रासायनिक आणि भौतिक बदल, हरितगृह परिणाम, प्रकाश संश्लेषण, गती, विस्थापन, वेग या संकल्पना, एका सरळ रेषेवर एकसमान नसलेली गती, प्रवेग, अंतर, वेळ आणि वेग, एकसमान वर्तुळाकार गतीची कल्पना, बल आणि गती, जडत्व, संवेग, बल आणि प्रवेग, क्रिया आणि प्रतिक्रिया बल, संवेगाचे संवर्धन, ऊर्जेचे संवर्धन, साधे यंत्र आणि प्राथमिक संकल्पना. NCERTची जी काही पुस्तकं आहेत 8वीपर्यंतची तेवढी जरी तुम्ही प्रॉपर वाचली तर ते हे सगळे टॉपिक तिथं क्लिअर होऊन जातात. आणि इकडं आता आपण TETला वगैरे स्टेट बोर्ड वगैरे वाचन केलेलंच आहे, त्याचा पण तिकडं बराचसा उपयोग होऊन जातो. त्याच्यानंतर आपण पर्यावरण विज्ञानमध्ये काय विचारलं जातं तर बघा, लोकशाहीच्या प्राथमिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यसंस्था, राष्ट्रीय संस्था, लोकशाहीतील नागरिकांचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि इतर सामाजिक सेवामध्ये पंचायत आणि नगरपालिकांची भूमिका, भारतातील लोकसंख्या वाढ, वितरण, घनता आणि वाढ, लिंग गुणोत्तर, ग्रामीण शहरी रचना, शिक्षण, मानवी विकास निर्देशांक, समस्या, रोग, कमतरतेमुळे होणारे आजार आणि संसर्गजन्य रोग आणि
आणि त्यांचे प्रतिबंध. गाव आणि जिल्हा पातळीवर प्रथमोपचार आणि आमच्या आरोग्य सेवा, नैसर्गिक आपत्ती, त्यांची कारणे, परिणाम आणि परिणाम कमी करण्यासाठी पावले, वाहतूक आणि दळणवळण, त्यांचा प्रभाव, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी, माती आणि जमीन, खनिजे, धातू, अधातू, संसाधने आणि विकास, नैसर्गिक संसाधने, वन आणि खनिजे, जलसंपदा, नद्या, सिंचन व्यवस्था आणि पीक पद्धती, भारताचा नकाशा, ओळखीचे स्थान, अक्षांश, रेखांश आणि काळाच्या विशेष संदर्भात जगाची समज, पंचवार्षिक योजना, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ, सांस्कृतिक पुनर्जागरण, समाज सुधारक, या सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला पर्यावरण विज्ञान म्हणजे जे काही जे सब्जेक्ट स्पेसिफिकमध्ये 80 मार्काचे जे काही क्वेश्चन होते ते हे सर्व त्यासाठी हा टॉपिक आपल्याला अभ्यासावा लागेल. या विषयासंदर्भात किंवा जे काही हे टॉपिक आहे ते कशातून करायचे, कुठून करायचे, कोणतं पुस्तक वापरायचं याच्या संदर्भातले पण आपले व्हिडिओ नक्कीच येतील. त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचं आता जनरल मॅथ्स. आता रिझनिंग 5 मार्काला येतं आपल्याला आणि मॅथ्स उरलेलं तर मॅथ्स. आता गणितामध्ये काय काय करावं लागतं पहा. सामान्य गणित, संख्या प्रणाली, संख्यांचा अंदाज, स्थानमूल्य, चिन्हांचा वापर, मोठ्या संख्या क्रियांवर शब्द समस्या, लांबी आणि वस्तुमानाचे एकांकांचे रूपांतरण, गुणाकार आणि घटक, सम किंवा विरुद्ध संख्या, मूळ संयुक्त संख्या, मूळ घटकीकरण, मसावी लसावी, तर्कसंख्या, पूर्ण संख्या, नमुने पाहणे, ओळखणे आणि तयार करणे, नियम, पूर्णांक, पूर्णांकाचे गुणधर्म, अपूर्णांक, गुणोत्तरे आणि प्रमाण, टक्केवारी, नफा आणि तोटा, कार्य आणि वेळ, वेग आणि अंतर, साधे आणि साधे आणि चक्रवाढ व्याज, द्विपदी, बहुपदी, बीजगणिताचे मूलभूत रेषीय समीकरण, वर्ग समीकरण, समीकरण आणि शब्दाशी संबंधित समस्या, मूलभूत भौमितिक कल्पना, रेषा, रेषाखंड, किरण, उघडे आणि बंद आकडे, कोन, शिरोबिंदू, भुजा, आतील आणि बाह्य कोन, त्रिकोण, शिरोबिंदू, बाजू, कोन, आतील, चौकोन, बाजू, शिरोबिंदू, कोन, वर्तुळ, केंद्र, त्रिज्या, व्यास, कंस, परिमितीची संकल्पना, डेटा, हाताळणी, चित्रलेख म्हणजे जे काही पायचार्ट वगैरे असतात तो घटक आहे. त्याच्यानंतर नियमित आकार वापरून परिमितीची सामान्य समज, समान परिमिती असलेले विविध प्रकारचे आकार, विविध नियमित भौमितिक आकारांचे क्षेत्रफळ, आलेखाच्या मदतीने वेगवेगळ्या आकारांचे क्षेत्रफळ मोजणे, आकारमानाची संकल्पना, मूलभूत एककाचा वापर करून आकारमानाचे मोजमाप, घन आणि दंडगोलाचे आकारमान, आकारमान आणि क्षमता, क्षमतेचे मोजमाप, घन आणि दंडगोलाचे पृष्ठभाग, क्षेत्रफळ. म्हणजे आपण इकडे जे काही गणित वगैरे करतो तेच आहे, पण थोडीशी डेप्थ वाढलेली आहे. आणि जसं आपल्याला आता तुम्ही 8वीपर्यंतची वगैरे स्टेट बोर्डची पुस्तके जरी अभ्यासली असतील तर तुमच्या बेसिक संकल्पना असतील किंवा भौमितिक आकार असतील, त्रिकोण असेल, चौकोन असेल, घन असेल, दंडगोल असेल, त्यांचे पृष्ठफळ, घनफळ, क्षेत्रफळ, परिमिती या सर्वांशी निगडीत संबंध, त्याच्यानंतर गुणाकार, भागाकार ह्या बेसिक संकल्पना आहेत त्या कशा करायच्या, कशा क्विक करायच्या, नफा तोटा असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, टक्केवारी असेल, याच्याशी संबंधित जे काही शाब्दिक गणित आहेत तीच इथं विचारली जातात. तुम्हाला जर KVSचे पण जुने पेपर हवे असतील तर मी तुम्हाला नक्की टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनल जॉईन करा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची पात्रता काय. तर पात्रता काय तर 12वी नंतर ज्यांनी DEDचा कोर्स केलेला आहे आणि 50% पास पाहिजेत 12वीला. त्याच्यानंतर 12वी नंतर 4 वर्षाची बॅचलर डिग्री BEdचा जर कोर्स केला असेल किंवा DED BEd झालेले विद्यार्थी असतील, हे सर्व या KVSसाठी पात्र होतात. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या अट काय तर 1 ते 5साठी PRTच्या पण जागा आहेत, TGTच्या आहेत, PGTच्या आहेत. तुम्ही 1 ते 5साठी जर PRTसाठी अप्लाय करत असाल तर तुमचा CTET पहिला पेपर क्लिअर असणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो, KVS हा खूप चांगला जॉब आहे. त्याच्यामध्ये अगदी म्हणजे आता शिक्षक भरतीतला सगळ्यात टॉपमोस्ट जर काय असेल तर म्हणजे केंद्रीय शिक्षक भरती. आणि म्हणजे केंद्राच्या आपण जसं आता राज्यातले शिक्षक म्हणून जसं शिक्षकांना मान असतो तसंच केंद्राच्या शिक्षकांना म्हणजे KVSच्या टीचरना खूप सारा मान आहे. आणि खूप गोष्टी शिकायला मिळतात, खूप गोष्टी अनुभवायला मिळतात आणि एक आपण खऱ्या अर्थानं समृद्ध होत जातो. मला पण म्हणजे KVS वगैरे काहीही माहीत नव्हतं, पण मी जसजशी थोडीफार माहिती घेत गेले आणि मी CTET क्लिअर झाल्यानंतर बाबा आपण पण या एक्झामसाठी इलिजिबल आहोत किंवा पात्र आहोत, आपण याला अप्लाय करू शकतो. आणि मी तेव्हापासून जवळजवळ 4-5 महिने झालं KVSची वाट पाहत आहे. आणि त्या 4-5 महिन्याच्या कालावधी मी खूप सारी माहिती जमा केलेली आहे. आणि तुम्हाला जर माझ्यासोबत आणि मी स्वतः KVSचा फॉर्म भरणार आहे, आणि तुम्हाला जर माझ्यासोबत KVSचा अभ्यास करायचा असेल किंवा KVSची ॲड कधी पडणार असेल किंवा त्याचं ॲप्लिकेशन संदर्भात किंवा आता ही जी काय मी सिलेबस वगैरे सगळं मी टेलिग्राम चॅनलला टाकून देईन, ते तुम्ही
तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपलं शिक्षक भरती हेल्प डेस्क नावाचं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन करा. आणि आता आपल्या या चॅनलवर मी आता TET लागलेले आहे, त्यामुळे TETसाठी स्टेट बोर्डचे लेक्चर मी रिव्हिजनचे लेक्चर घेत आहे. माझा टेटला 142 स्कोअर आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात. मी दोन्ही CTTचे दोन्ही पेपर पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी ओपनच्या क्रायटेरियाने पास झालेले आहे. त्यामुळे त्या सर्वाचा आणि मी कंबाईनची मेन्स पण दिलेलं आहे 2023ची. आणि त्यावेळी मी त्यावेळी इंग्लिश वगैरेच क्लास केलेला, त्यामुळे इंग्लिशचं चांगलं म्हणजे येतं मला, बेसिक रूल वगैरे चांगलं जमतं पण आणि शिकवता पण येतं. त्यामुळे त्याचे लेक्चर मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही या चॅनलशी जोडले जा आणि या चॅनलतून तुमची ग्रोथ नक्कीच होईल. तुम्हाला चांगला सकारात्मक बदल जाणवलेला नक्की दिसेल. आणि TETसाठी जे आता आपले रिव्हिजन सेशन चालू आहेत ते तुम्ही अटेंड करून दिवसातून एक जरी पाहिलं, अगदी थोडंसं स्पीड, अगदी 20 ते 30 मिनटाचे छोटे छोटे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्यातून तुमची सगळी रिव्हिजन होऊन जाईल. आता खूप कमी वेळ आहे, अगदी 2 महिन्याचा वेळ आहे. त्यामुळे आता आपल्याला अगदी पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत, शेवटच्या पानापर्यंत वाचण्याची आपल्याला गरज नसते. परीक्षा ओरिएंटेड जो काही डाटा आहे तो ओळखून तेवढाच वाचणं, याला स्मार्ट अभ्यास म्हणतात आणि तो करून घेण्याचा मी तुमच्याकडून प्रयत्न करत आहे. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हे चॅनल सजेस्ट करू शकता. तर असेच जोडले जा, एकत्र तयारी करू, एकत्र अभ्यास करू आणि एकत्र यश मिळू. तर नक्की आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.